हाय गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी धनश्री शिंदे. सो अजून एका वीकली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मागच्या वीकली व्लॉगला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलात, खूप छान आणि मस्त व्ह्यूज आले. तर मी विचार केला की ठीक आहे, वीकली व्लॉगला जर तुम्हाला सगळ्यांना वीकली व्लॉग बघायला आवडतोय तर चला अजून एखादा वीकली व्लॉग होऊनच जाऊ द्या. तर या वीकली व्लॉगमध्ये या वीकमध्ये या आठवड्यामध्ये मी काय काय करणार आहे, माझ्यासोबत काय काय होणार आहे, हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल. चला तर मग व्लॉगला स्टार्ट करूया. हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर आज मी सकाळी केली होती रबडी. आज आहे 20 नोव्हेंबर आणि खूप छान असे सीताफळ आईने आणले होते, तर त्याचीच मी रबडी केली होती. खूप मस्त झाली होती टेस्टला. इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती मी शॉर्ट्सला ही रेसिपी टाकलेली आहे, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. त्यासोबतच म्हणजे मी सकाळी सीताफळाची रबडी केली आणि त्यानंतर संध्याकाळी रात्री जेवणासाठी मस्त अशा शेंगोळ्या केल्या होत्या आणि त्याचीसुद्धा रेसिपी मी टाकलेली आहे. सो तुम्ही जर का ती अजून बघितली नसेल नक्की जाऊन बघा. कसं आहे, आता थंडीचं मस्त गरमागरम शेंगोळ्या खाल्ल्या ना की खूप छान वाटतं आणि त्या खायला पण टेस्टी लागतात. सो आज जेवणासाठी आमचा हा बेत होता, मस्त अशा शेंगोळ्या, आणि किती छान झाल्यात तुम्ही बघू शकता. शेंगोळ्या सर्व करताना अशा मस्त वाफा येत होत्या आणि इतकं छान वाटत होता, कारण की रात्रीच्या वेळेस मी ही रेसिपी शूट केली आणि थोडीशी थंडी सुटायला लागली होती आणि खूप मस्त अशी रेसिपी आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करा. ओके, सो हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर हा आहे 21 नोव्हेंबर म्हणजे नेक्स्ट डे. तर मी सकाळी मस्त मॉर्निंग वॉकला गेलेली आहे. थंडी तशी बऱ्यापैकी अजून नाही आलेली आहे, पण थोडी जाणवते, पण अगदी स्वेटर घालून जाण्या इतकी अजून तरी थंडी आलेली नाही आहे. सो मी मस्त मॉर्निंग वॉकला आलेली आहे. तेवढंच छान आणि फ्रेश वाटलं. त्यानंतर मी आले तळ्यावरती जाऊन थोडंसं एक 10 ते 15 मिनटं मी मेडिटेशनसुद्धा केलं. खूप छान आणि फ्रेश वाटतं. सकाळची मॉर्निंग जर का आपली छान झाली तर अख्खा दिवस छान जातो. त्यानंतर घरी आल्यावरती बघते तर काय, आईने करायला घेतलेला मेथांबा. तर त्याच्यासाठी आईने मस्त मोठ्या अशा कैऱ्या आणलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि त्यासोबतच आवळेसुद्धा आणलेले आहेत. तर लवकरच आवळ्यांची रेसिपीसुद्धा मी करणार आहे. ती आत्ता म्हणजे जो व्लॉग अपलोड करताना मी धनश्रीज किचनवरती ती रेसिपी अपलोड केलेली असेल, तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता. आणि कैरी बघू शकता किती मोठी अशी आहे. हाय गाईज, तर आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि मी दिवसभर व्लॉगमध्ये काही शूट नाही केलं, कारण की आज मी एवढं काही केलं नाही. आजचा दिवस थोडासा निवांत होता. एडिटिंगचं काम होतं, काही रील्स आणि रेसिपी एडिट करायची होती, ते एडिट करून अपलोड केलं, एवढंच केलं आहे. आज शूट काहीच नाही केलं आहे. पण म्हणजे हा वीकसुद्धा खूप जास्त प्रोडक्टिव्ह असणार आहे. तुम्ही जर का माझ्या मागच्या वीकचा व्लॉग बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. मागचा वीकसुद्धा खूप प्रोडक्टिव्ह होता आणि तसंच यावेळेसचा आठवडासुद्धा आपला खूप प्रोडक्टिव्ह असणार आहे. खूप कामं आहेत आणि मी ते सगळं लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे आत्ताच ते तुम्हाला सगळंच डिस्क्लोज नाही करता येणार, किंवा मग मी इथे हा सेक्शन थोडासा रिकामा ठेवलेला आहे. अजून तरी काही नाही लिहिलं आहे, कारण की त्या सेक्शनचा थोडासा विचार चालू आहे. सो फक्त मी डेट्स टाकून ठेवलेले आहेत, पण लवकरच मी ते पण आता लिहीनच. तर आत्ता मी तेच लिहित होते, तेवढ्यात मला आठवलं की अच्छा माझा व्लॉग चालू आहे. आजचा दिवस थोडासा रिलॅक्सेशनमध्ये गेलेला आहे, कारण की एडिटिंगचं आणि अपलोडिंगचंच काम होतं त्यामुळे. पण उद्या खूप धावपळीचा दिवस असणार आहे, कारण की उद्या आहे 23 नोव्हेंबर आणि उद्या मला जायचं आहे पनवेलला जीवाच्या शूटसाठी. जीवाच्या स्टोअरमध्ये इव्हेंट आहे, ते आहे पनवेलला. सो मला उद्या जायचं आहे पनवेलला. सो त्याची पण तयारी मी आज रात्रीच थोडीशी करून ठेवेन असा विचार करते, म्हणजे मग उद्या जास्त धावपळ नको व्हायला. सो लेट्स सी. मागच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मला द डर्माको या ब्रँडने PR पाठवलेला आहे मॉइश्चरायझर्स. तर हे ते मॉइश्चरायझर्स आहेत. एक आहे ते ऑइली अँड ॲक्ने प्रोन स्किनसाठी आहे आणि दुसरं आहे ते ड्राय टू व्हेरी ड्राय स्किनसाठी आहे. तर आज मी हे टेस्ट करून बघणार आहे आणि मग त्याचा मला व्हिडिओ करायचा आहे. सो लेट्स गो.
सो आज जेवणासाठीचा बेत आहे मिश्र डाळींचं धिरडं. सोबतच आईने छान अशी आमटी केलेली आहे आणि मेथांबा आणि कैरीची चटणी केलेली आहे. मी तुम्हाला काल सकाळी दाखवला होता की मोठ्या मोठ्या अशा आईने कैऱ्या आणल्यात मेथांब्यासाठी, तर त्याचीच थोडीशी चटणीसुद्धा केली आहे. छान मस्त गरमागरम असं धिरडं केलेलं आहे आणि सोबत आमटी. हे खूप टेस्टी लागतं आणि थंडीच्या दिवसामध्ये तर गरमागरम मिश्र डाळींचं धिरडं इट्स ऑसम. गाईज, तर इथे तुम्ही बघणार आहात स्नोवीला. लिटरली तिचा आज नवीन खाऊ आलेला आहे. नवीन खाऊ ऑर्डर केला होता, पण आधीचा छोट्या पॅकेटमधला थोडासा राहिला होता, म्हणून तो तिला आधी खायला दिला. मग नवीन फोटो म्हटलं तर ही बाई हट्टालाच लागलेली आहे. तिच्या खाऊच्या प्लेटच्या समोरच बसलेली आहे. मला नवीन खाऊच पाहिजे. हा तिचा नवीन खाऊ आहे जो अजून फोडलेला नाही आहे. अँड शी बी लाईक, नाही मला माझा नवीन खाऊच दे. बघा, ही अशी आमची हट्टी कॅट. आणि आता मुद्दामून इकडे बघत पण नाही, ती ऐकते सगळं. हे बघा तिचे कान, सगळं ऐकते, पण ती इकडे बघणार पण नाही. काय ग स्नोवी, खा. हे आहे ना प्लेटमध्ये, या प्लेटमध्ये आहे. काय झालं, खा. स्नोवी शी बी लाईक, नाही मला माझं नवीन खाऊच दे. म्हणजे अगदी लहान मुलगा जसं करतो ना, मला चॉकलेट पाहिजे, तशीच ती करते. मला माझा नवीनवालाच खाऊ पाहिजे, दुसरा खाऊ ती खातच नाही आहे. अशी हट्टी माणसं कशी काय भेटली आहे मला बरं. ओके गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे 23 नोव्हेंबर आणि माझी खूप घाई झाली आहे. मी सगळं थोडंसं म्हणजे आवरून ठेवलं होतं, तरीसुद्धा खूप घाई झाली आहे. मी लिटरली फक्त स्कार्फ बांधला, काही मेकअप वगैरे काही नाही केलं. म्हटलं चला गाडीमध्ये बसूनच काय ते लिपस्टिक वगैरे थोडीशी लावूया आणि मग तिकडे गेल्यावरती थोडंसं टचअप करूया. सो मी अशीच निघालेली आहे. तुम्ही बघू शकता छान AC लोकल मिळाली आहे, कारण की मला ही AC लोकल पकडायचीच होती. सो या AC लोकलने मी जाणार आहे कुर्ल्याला आणि मग त्याच्या पुढून पनवेलला. सो इथे असा AC लोकलमध्ये बसून माझा मेकअप चालू आहे. वा, आय एम डन. तुम्ही बघू शकता मी छान इयरिंग्स घातलेत, लिपस्टिक लावली आहे थोडीशी आणि डन. मॉइश्चरायझर थोडंसं लावून आले होते, कारण आता थंडीचे दिवस आहेत. ओके, तर आता मी पोचलेले आहे पनवेलला. मी ॲक्च्युली आधी बदलापूरवरून कुर्ल्याला आले आणि मग कुर्ल्यावरून पनवेल लोकल पकडली. तर आता जायचं आहे जीवा स्टोअरला डायरेक्टली. तर पहिली मी ताईला भेटणार आहे आणि मग आम्ही दोघी जीवा स्टोअरमध्ये जाणार आहोत. सो लेट्स गो. सो आता आम्ही जीवा स्टोअरच्या अगदी जवळ आहोत आणि मला इथे ताई भेटलेली आहे. ताईला जॉबला पनवेललाच यावं लागतं, त्यामुळे ताई इथे होती आणि आज नेमका तिचा हाफ डे असल्यामुळे आम्ही दोघी भेटलो. तर मी टायमिंगच्या आधीच इथे पोचलेली आहे आणि डेकोरेशन वगैरे खूप छान केलेलं आहे त्यांनी. छान रेड कार्पेट आणि त्याच्यावरती छान फ्लॉवर्सनी असं डेकोरेट केलं होतं. खूप मस्त डेकोरेशन झालेलं आहे. तर आम्ही पनवेलमध्ये आलेलो आहे आणि जीवा स्टोअर आहे तिथे जवळच आहोत, पण म्हटलं छान मस्त थोडीशी पेटपूजा करूया आणि मग थोडीशी एनर्जी येईल आणि मग जाऊया. सो आम्ही खातो आहे शेवपुरी. वाव, खूप टेस्टी दिसते, ट्राय करूया. सो शेवपुरी खाल्ल्यानंतर मग आपण जाऊयात आणि मग बघूया. खाऊन झाल्यावरती मी टचअप करण्यासाठी छान मस्त माझं मेकअपचं थोडंसं साहित्य आणलं होतं, कारण की मला माहिती होतं मला खूप घाई होणार आहे. सो मी तो पाऊच आधीच भरून ठेवला होता. मग छान अशी कॉम्पॅक्ट पावडर यूज केली आणि त्यासोबतच लिपस्टिक लावली. तर ऑर्गॅनिक हार्वेस्टची ही जी शेड आहे ती मला खूप आवडते, ती शेड मी इथे लावलेली आहे आणि ती
खूप सॉलिड दिसते. खास करून असं जर का डार्क कलरचा तुमचा ड्रेस असेल तर ही लिपस्टिक खूप छान दिसते. आणि त्याचंच थोडंसं मी म्हणजे ब्लश लावून घेतलं. असं वेगळं ब्लश नाही लावलं, त्या लिपस्टिकचंच थोडंसं असं घेऊन छान असं नॅचरल असं दिसेल असं. आणि सोबतच थोडीशी आयशॅडो मी इथे लावलेली आहे. तर आता मी रेडी आहे. सो लेट्स गो, चला निघूया. तर आता आम्ही जिवाच्या स्टोअरमध्ये आलेलो आहोत आणि इथे थोडीशी म्हणजे त्यांचे जे ज्वेलरीचे कलेक्शन आहे ते थोडंसं विअर करून मला शूट करायचं आहे. हे प्रॉपर जिवाचं म्हणजे प्रमोशन व्हिडिओ आहे, तो करायचा आहे इंस्टाग्रामसाठी. तर त्यासाठी मी इथे आज आलेली आहे. सो लेट्स गो, आता आपण शूट करायला घेऊयात. याचा व्हिडिओ जो आहे तो मी इंस्टाग्रामवरती टाकलेलाच आहे, सोबतच यूट्यूबवरती सुद्धा पोस्ट केलेला असेल. सो तोचसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता, किंवा मग इथे सुद्धा मी त्याच्या काही झलक अशा दाखवलेल्या आहेत. तर ह्या अशा प्रकारे ज्वेलरी विअर करून मी शूट केलेलं आहे. आणि खूप छान ज्वेलरी आहे, त्यांचं कलेक्शन खूप मस्त आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे आणि खूप छान डिझाईन्स आहेत. सो या, आय लाईक इट. सो जस्ट माझं शूट वगैरे सगळं करून झालेलं आहे. या, त्यासोबतच माझी या इव्हेंटमध्ये एक फ्रेंडसुद्धा झाली, खूप छान होती तीसुद्धा. प्रणाली नाव आहे तिचं. तर आता सगळं फोटोशूट आणि रील्स आणि व्हिडिओ सगळं झालेलं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत घरी, कारण खूप दमलो आहे. खूप फोटो आणि व्हिडिओ झालेले आहेत. हे होतं जिवाचं स्टोअर. सो आता सगळं झालेलं आहे. तुम्हाला हे थोडंसं उलटं दिसत असेल, बट लेट्स गो. चल आता घरी जाऊया. ओके, तर लोकलमध्ये चढल्यावरती आम्हाला हा एक डॉगी भेटला होता. तो डॉगीसुद्धा लोकलमध्ये चढला होता आणि सगळ्यांसोबत आमच्यासोबत मस्त ट्रॅव्हल करत होता. आणि तुम्ही बघू शकता किती क्यूट असा डॉगी आहे तो. आणि त्याला असं काहीच नाही, म्हणजे असं वाटतं की त्याला सवयच आहे लोकलमधून ट्रॅव्हल करायची. हाय गाईज, तर आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि खूप दमले मी, खूप जास्त. कारण की मी ॲक्च्युली पनवेलला फर्स्ट टाईम गेले होते, त्याच्यामुळे आज खूप दमले. सो आता मस्त रिलॅक्स करणार आहे. सो आजचा व्लॉग, आजचं सगळं शूट जे जे केलेलं आहे ते मी सगळं व्लॉगमध्ये ॲड करेनच. आणि आजचा दिवस खूप छान गेला. जिवाचं जे शूट होतं ते खूप छान झालं आणि खूप छान कलेक्शन आहे त्यांचं आत्ताचंसुद्धा. आणि मस्त फोटोज आणि व्हिडिओज घेतले. तुम्हाला हे सगळं इंस्टाग्रामवरती बघायला नक्कीच भेटेल, किंवा यूट्यूब शॉर्ट्सवरती सुद्धा बघायला भेटेलच. सो या, असा होता आजचा मस्त मस्त आणि खूप धावपळीचा दिवस. माझी धावपळ कशी झाली हे तुम्ही बघितलंच असेल. गुड मॉर्निंग. तर आज आहे 24 नोव्हेंबर आणि सकाळ सकाळी आम्ही दोघीही आहोत किचनमध्ये आणि छान मस्त ब्रेकफास्ट करतोय. ब्रेकफास्टसाठी आहे डोसा आणि सोबतच ताई बनवते चहा प्लस डोसा. सोबतच ताई चहामध्ये मस्त अद्रक खिसून टाकते. म्हणजे कसं, थंडीचं मस्त गरमागरम अद्रकचा चहा, वाव. त्यामुळे आज तर मजा आहे. सोबतच इथे आपला मस्त क्रिस्पी असा डोसा पण तयार आहे. लेट्स गो, दादाला देऊया. हाय गाईज, तर आता मी करते आहे इंस्टाग्रामचे रील्स. तर त्याच्यामध्ये मी मिशो वरून काही विंटर स्पेशल टॉप मागवले आहेत. सो तेच आता मी अनबॉक्सिंग करते आणि त्याच्यावरचा व्हिडिओ हा तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला भेटेल. सो काम चल रहा है.
हाय गाईज, तर आत्ता वाजलेले आहेत 8 आणि आज आम्ही जेवणासाठी बनवतोय नूडल्स. आणि मेन म्हणजे आज नूडल्स मी किंवा आई किंवा तुम्हाला धनश्रीज किचनमध्ये नेहमी मी दिसते, तर आमच्यातलं कोणीच नाही. तर आज नूडल्स बनवतोय दादा. दादा स्पेशल नूडल्स आज बनणार आहेत. आम्ही थोडीशी हेल्प करतोय त्याला, बाकी सगळं तोच करतोय. सो आज खाएंगे दादा के हाथ के नूडल्स. हॅलो हॅलो. तर इथे नूडल्स तयार आहेत आणि खूप टेस्टी दिसत आहेत. वाव, यमी. चला तर मग टेस्ट करून बघूया. नूडल्स तयार आहेत. चला तर मग टेस्ट करून बघूया कसे झाले दादाच्या हातचे नूडल्स. सुपर्ब दादा, सुपर्ब झालेत, खूप छान झालेत, छान झालेत, एक नंबर नूडल्स झालेत. तुम्हाला जर का हा व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सला नक्की शेअर करा. आणि जर तुम्ही मला म्हणजे धनश्री शिंदेला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा. फ्री आहे. मस्त मस्त असेच व्लॉग्स बघायला भेटतील. फॅशन, मेकअप, ब्युटी यावरती सगळे व्हिडिओज तुम्हाला बघायला भेटतील. सो लगेचच जावा सबस्क्राईब करा. त्यासोबतच माझा दुसरा चॅनल म्हणजेच धनश्रीज किचन यालासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे पॉझिटिव्ह अँड स्टे हॅपी. बाय.